नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती अर्थात ग्राम महसूल अधिकारी भरती 2023च्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध झालेले आहेत। तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलेला असेल त्या जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट तुम्हाला चेक करायचं आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्या मार्फत आलेली अपडेट पाहणार आहोत। अतिरिक्त निवड यादी आणि अतिरिक्त प्रतीक्षा याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। आता याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोवाइड केली जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही PDF डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुमचं नाव चेक करायचं आहे। ॲडिशनल सिलेक्शन लिस्टमध्ये आहे का, ॲडिशनल वेटिंग लिस्टमध्ये आहे ते। आता जरी तुमच्या नावाचा समावेश या लिस्टमध्ये असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं झालं असं याचा अर्थ होत नाही। आता यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पार पडेल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती जी आहे ते देण्यात येईल। ओके, आता उमेदवारांची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवारांची ओळख, कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र्य पडताळणी अहवाल, त्याचप्रमाणे सामाजिक समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने जे तुम्ही प्रमाणपत्र सादर केलेले आहे त्या सर्व प्रमाणपत्राची त्या सक्षम प्राधिकारी यांच्यामार्फत पडताळणी केल्यानंतरच फायनल जॉईनिंग लेटर जो आहे तो तुमच्या हातामध्ये सुपूर्द करण्यात येईल असं स्पष्टपणे निर्देश देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे। आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की येणारी जी काही तलाठी पदभरती असेल तर ती त्या संदर्भाची रिक्रुटमेंट संदर्भाची ॲडव्हर्टाइजमेंट कधीपर्यंत प्रसिद्ध होईल। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ह्या वेटिंग लिस्ट आणि ॲडिशनल जे काही सिलेक्शन लिस्ट प्रसिद्ध होत आहेत, या सर्व प्रोसेस पूर्ण होण्याकरिता जवळपास आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी पार पडेल। या संदर्भाचा डिटेल शेड्यूल देखील त्यांच्या मार्फत या ठिकाणी देण्यात येईल। आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पार पडण्याच्या प्रोसेसला जवळपास 1 महिना कालावधी देखील या ठिकाणी लागू शकतो आणि नवीन जी काही येणारी पदभरती असेल 1700 जागांकरिता तर ती 1 महिन्याच्या नंतरच ॲड तुम्हाला पाहाव्यास भेटणार आहे। ओके, तत्पूर्वी तुम्हाला कुठल्याही प्रकारची तलाठी पदभरतीची ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही। ओके, तर ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे जे की तलाठी पदभरती 2023च्या संदर्भात आलेली आहे। इतरही जिल्ह्यांतर्गत अपडेट येत आहे। तुम्ही ज्या जिल्ह्यांतर्गत तलाठीसाठी अप्लाय केलेलं असेल तर त्या जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट तुम्हाला चेक करायचं आहे, त्यावरती तुम्हाला अपडेट जे आहे ते मिळून जाईल। ओके, सो भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।